विरार पूर्वेकडील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजयनगर यांच्यामधील असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या 4 मजल्याच्या इमारतीचा मागील भाग रात्री 11:30च्या सुमारास कोसळला असल्याची घटना घडली आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याने रात्रीपासूनच वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दल आणि NDRFच्या 2 टीमच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। या दुर्दैवी घटनेत आई मुलीचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत। त्यांची नावे समोर आली आहेत। पालघर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून आताच आलेल्या माहितीच्या आधारे विरार इमारत दुर्घटनेमध्ये ढिगाराखाली अडकलेल्या आतापर्यंत एकूण 11 जणांना बाहेर काढण्यात आलेला आहे। या 11 जणांपैकी 2घांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे। 9 जणांना विरार आणि नालासोपारा येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या इमारतीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 11 जणांची नावे अशी आहेत। मंगळवारी उत्कर्षा जोविल या चिमुकलीचा पहिला वाढदिवस होता। तो साजरा केल्यानंतर रात्री ही दुर्घटना घडली। त्यात चिमुकल्या उत्कर्षासोबत तिची आई आरोही ओंकार जोविल वय 24 या दोघांचाही मृत्यू झाला आहे। तर प्रभाकर शिंदे वय 57, प्रमिला प्रभाकर शिंदे वय 50, प्रेरणा शिंदे वय 20, विशाखा जोविल वय 24, मंथन शिंदे वय 19, संजय सिंग वय 24 हे दवाखान्यात उपचार घेत आहेत। तर मिताली परमार वय 28, प्रदीप कदम वय 40, जयश्री कदम वय 33 यांना प्रथमोपचारानंतर सोडण्यात आलं आहे। या दुर्घटनेतील बचाव कार्य अजूनही सुरू असून या घटनेबाबतची पुढील अपडेट लवकरच माझा भूमिपुत्र चॅनलवरती आपण पाहू शकता। धन्यवाद।